तुम्ही मुंबईकर आहात का? जर असाल तर रेल्वेचा प्रवास रोज नक्कीच एन्जॉय करत असाल. सगळ्यांना माहिती आहे की जी रेल्वे आहे आपली तिला मुंबईची लाईफलाईन म्हणतात. कारण ती रेल्वे जर बंद असेल तर पूर्ण दिवसभराचं आपलं शेड्यूल विस्कळतं. आणि त्या रेल्वेला एवढी गर्दी असते म्हणजे 5-5 मिनिटांनी जरी रेल्वे असेल तरीसुद्धा तितकीच गर्दी असते. म्हणजे सामान्य माणसाने जर ठरवलं तर ही नाही ती रेल्वे पकडूया आपण, तर शक्यच होत नाही. जर गर्दी कमी होण्याची वाट बघत बसाल तर दिवसभर एकाच स्टेशनवरती तुम्ही थांबून राहाल. आणि आम्ही मुंबईकर आणि गर्दीचा एवढा जवळचा संबंध झाला आहे की आम्ही गर्दीला अजिबात घाबरत नाही. ट्रेनमध्ये कितीही गर्दी असू देत, आम्ही त्यात बिनधास्त घुसतो. अगदी आम्हाला एक पाय ठेवायला जरी जागा मिळाली तरी आम्ही त्याच्यामध्ये बिनधास्त ॲडजस्ट करतो. सकाळचं लेडीज डब्यात तर मोठी गंमत. सगळ्या डब्बाभर पूर्ण पावडर, लिपस्टिक, क्रीम आणि वेगळ्या वेगळ्या सेंटचा वास आणि तो डबा नुसता दरवळत असतो. आणि बायकांचे लोंढ्याच्या लोंढे असे घुसतात. म्हणजे प्रत्येक स्टेशन आलं की उतरणारींपेक्षा चढणाऱ्यांचीच जास्त गर्दी असते. आणि ह्या बायका अशा म्हणजे एकदम तुटून पडतात की असं वाटतं की त्यांचा असा जोश बघून वाटतं याच्यातली एखादी तुकडी जर सीमेवर पाठवली तर ह्या शत्रूला पळताभुई थोडी करतील. बरं, चढल्यानंतर पण त्या काय शांत बसत नाहीत. चढल्यानंतर जी धक्काबुक्की करायला सुरुवात करतात त्यांना फक्त एकच लक्ष असतं त्यांचं की काहीही झालं, एक पाय जरी ठेवायला भेटला तरी चालेल. आत एकदा घुसल्यावर जागा आपली कशीही करू, पण ट्रेन काही सोडायची नाही. आणि त्यात ती पकडतातच. त्याच्यानंतर काय होतं की भांडणाला यांना असा जोर येतो. एवढी भांडणं त्या ट्रेनमध्ये, कोणी कधीही लक्ष देऊन ऐकू नका भांडणं. आणि जर ऐकायला गेल्या ना कानाचे पडदे फाटतील तुमच्या. एवढी हाय क्वालिटीची भांडणं असतात ही. तर त्याच्यामध्ये काय होतं, काही ज्या लकी वुमन असतात, म्हणजे ज्यांना बसायला योगायोगाने सीट मिळाली तर त्यांना मंत्रिमंडळात ती सीट मिळाली एवढा आनंद होतो. आणि त्या स्वर्गीय आनंदाचा तर त्या आनंद लुटत असतात, आस्वाद त्या घेत असतात. पण त्यांचा पण आनंद जास्त काळ टिकत नाही. बिचारा बसल्या का मस्त खाऊचा एक डबा काढतात, सकाळी नाश्त्याला काहीतरी आणलेलं असतं घरातून आणि खात बसतात. तेवढं ते मग कुठं उतरणार, सीट आहे का, सीट आहे का. एक एक मिनटाला एक एक जण येऊन विचारते का सीट आहे का. त्यांना कांजूर पांडूप काय जे स्टेशनला उतरणार असेल ते स्टेशन सांगून सांगून कंटाळा येतो. आणि सीट असते एक, तिच्यावरती डोळा असतो 10 जणींचा. आणि मग ते आपलं स्टेशन यायच्या अगोदर 2-3 स्टेशनपासूनच ह्या एकदम अशा अंगावरच रेलायला सुरुवात करतात की मी इथं बसणार, मी इथं बसणार. तर अशी ती सीट पकडण्यासाठी दररोजची धावपळ चाललेली असते. एवढ्या गर्दीतसुद्धा मला कौतुक वाटतं ते त्या फेरीवाल्या बायकांचं. म्हणजे ज्या कॉस्मेटिक विकायला येतात, म्हणजे लेडीजची जी सौंदर्य प्रसाधनं आहेत तर त्या जे विकायला येतात त्यांची मला एवढं विशेष वाटतं की म्हणजे एखादा जर पुरस्कार असेल बिझनेस क्षेत्रातला, म्हणजे सेल्समनचा उत्कृष्ट सेल्समन म्हणून, सेल्सवुमन म्हणून ह्या बायकांना पुरस्कार द्यायला काहीच हरकत नाही. कारण यांची कसरत बघा, एवढ्या गर्दीत शिरायचं, एवढं मोठं त्यांचं ते जे काही सामान असेल त्याचं ओझं, त्याच्यानंतर यांच्या कडेवरती मूल, त्याच्यानंतर एका हातात मूल, एका हातात पैसे मोजायचे, ते सामान द्यायचं, बोलायचं, आपल्या मालाची जाहिरात पण करायची. तर ह्या सगळ्यामध्ये त्यांची जर कसरत पाहिली तर मला त्या हिरकणीपेक्षा कुठंच कमी वाटत नाही. आता समजा तुम्ही जर मुंबईचा प्रवास केलेला नसेल, ट्रेननी प्रवास केलेला नसेल तर काही हरकत नाही. फक्त धक्काबुक्की झाली तर ती कोणी केली ते काय बघायचं नाही. ते जर तुम्ही बघत बसाल तर येणारा लोंढा तुम्हाला भुईसपाट करून पुढं निघून जाईल. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट, समजा जर तुम्हाला ह्या धक्काबुक्कीपासून किंवा ह्यांच्या शिव्यांपासून अलिप्त राहायचं असेल, म्हणजे स्वतःला वाचवायचं असेल तर काय करायचं, एखादीला विचारायचं, "ओ भांडूप कुठल्या साईडने येतो हो? या की त्या." मग ती बाई एवढी व्यवस्थित तुम्हाला उत्तर देणार, म्हणा अहो तिकडे, आणि हां आता लगेच पुढचं स्टेशन येणार आहे, जरा त्या साईडने जाऊन उभं राहावा, हो यांना जाऊ द्या जरा त्यांना माहीत नाही. एवढी मदत करणार, फक्त तुम्ही दाखवू नका का तुम्हाला खूप सगळं माहिती आहे म्हणून.
त्याच्यानंतर एखादी अबला असेल, म्हणजे एखादी गरोदर स्त्री असेल किंवा लहान मुलं असतील, लहान मुलं घेऊन जाणाऱ्या स्त्रिया असतील किंवा वृद्ध असतील, तर अशा बायकांची, ह्या कितीही भांडकुदळ बायका दिसत असेल तर त्या एवढी छान काळजी घेतात ना, खूप छान काळजी घेतात. तर असा आहे आमच्या मुंबईच्या रेल्वेचा प्रवास. एकदा नक्की करून पहा. आणि मला वाटतं बायकांसाठी दोन, म्हणजे ज्या बायकांना बसायला सीट भेटते इथं, तर त्या त्याचा पैसा वसूल उपयोग करून घेतात. म्हणजे सकाळचं त्यांचा मेकअप त्या सीटवरून होतो, त्याच्यानंतर त्यांचा नाश्ता तिथंच होतो आणि संध्याकाळी येताना भाजी निवडत येतात. तर असा आहे मुंबईचा प्रवास आणि मुंबईचं लाईफ. तर जरी थोडंसं असं धावपळीचं असेल किंवा खूप सारं गर्दीचं असेल, तरीसुद्धा आम्ही न घाबरता, न थकता ते एन्जॉय करतो. धन्यवाद.